आज आपण कावेरी नदीच्या पुढच्या भागाबद्दल जे आपलं मागच्या लेक्चरमध्ये डिस्कशन राहिलं होतं ते आपण आता बघूया। तर जसं की आपण बघितलं कावेरी नदीबद्दल बोलत होतो, तर आता आपण बघूया की कावेरी नदीचं जे खोरं आहे, ज्याला की आपण बेसिन म्हणतो, हे कुठे कुठे पसरलेलं आहे। तर कावेरी नदीचं खोरं हे कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी या भागामध्ये पसरलेला आहे। कावेरी नदीचा जो 66.21% एरिया आहे तो शेतजमिनीने व्यापलेला आहे। मग साहजिकच आजूबाजूला पूर्ण शेतजमीन असल्यामुळे या नदीचा शेतीसाठी भरपूर उपयोग केला जातो। आपण जर बघायला गेलं तर जो कावेरी नदीचा सुरुवातीचा भाग आहे, जो ऊर्ध्व भाग आहे, तर त्याला नैऋत्य मान्सूनपासून पाऊस मिळतो आणि कावेरी नदीचा जो खालचा भाग आहे, ज्याला आपण अधभाग म्हणतो, त्याला ईशान्य परतीच्या मान्सूनपासून पाऊस मिळतो। आणि या दोन्ही साईडनं पाऊस मिळाल्यामुळे कावेरी नदी ही हिला पेरिनियल रिवर असं सुद्धा म्हटलं जातं, की जिला 12ही महिने पाण्याचा पुरवठा झालेला असतो अशी नदी। पण जर या नदीला पाऊस नीट पडला नाही तर या नदीमध्ये नदीच्या भागात असणारी जी शेती आहे तिचं नुकसान होतं, म्हणून पाऊस नसल्यावर या भागामध्ये अडचण येते। तर यापुढे आपण कावेरी नदीचं जे पाणी आहे, तर कावेरी नदीचे जे पाणी आहे त्याच्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यामध्ये या पाणी वाटपावरून सतत वाद झालेला आपल्याला बघायला मिळतो। तर हे जे डिस्प्यूट होतं, तर या डिस्प्यूटसाठी ना जे ब्रिटिश कंट्रोल एरिया होता, ब्रिटिश कंट्रोल मद्रास प्रेसिडेन्सी आणि दुसरं म्हणजे म्हैसूरच्या प्रिन्सली स्टेट्स यांच्यामध्ये 1892 तसेच 1924मध्ये साईन झालेले दोन करार आहेत, दॅट इज ॲग्रीमेंट आहेत। तर 1892मध्ये या दोन्हीमध्ये वॉटर शेअरिंग ॲग्रीमेंट साईन झालं होतं। पण ते साईन झाल्यावर सुद्धा 1910ला जेव्हा कृष्णराज सागर डॅमच्या बांधकाम चालू झालं, तर त्या बांधकामावेळी परत हा डिस्प्यूट पाणी वाटपाचा वाद चालू झाला आणि मग 1924मध्ये ब्रिटिशच्या इंटरव्हेन्शननी 50 वर्षासाठी या दोन्ही दरम्यान एक नवीन ॲग्रीमेंट साईन करण्यात आलं। आणि यानुसारच मग जे म्हैसूरचं प्रिन्सली स्टेट होतं त्याला कृष्णराज सागर डॅमचं ऑपरेट करण्याची परवानगी दिली गेली आणि जे मद्रासचं प्रिन्सली स्टेट होतं त्याला मेत्तूर डॅम ऑपरेट करण्याची परवानगी दिली गेली। तर मग 1892 आणि 1924च्या या ॲग्रीमेंटनुसार काय झालं, तर तामिळनाडू आणि पुडुचेरीला 75% पाणी, कर्नाटकला 23% पाणी आणि केरळाला 2% पाणी असं वाटप करण्यात आलं। 1970 ते 80च्या दरम्यानसुद्धा ह्या पाणी वाटपाला घेऊन बऱ्याच साऱ्या मीटिंग झालेल्या होत्या, तरीसुद्धा हा जो प्रॉब्लेम आहे पाणी वाटपाचा तो सॉल्व्ह होत नव्हता। मग 1986ला काय झालं, तर तामिळनाडूच्या थंजावूर मधून एक फार्मरची असोसिएशन सुप्रीम कोर्टमध्ये पोहोचली आणि त्यांनी कावेरीचं जे पाणी वाटप आहे ना त्यासाठी एक ट्रिब्युनल स्थापन करायची सुप्रीम कोर्टकडे मागणी केली। मग 1990ला सुप्रीम कोर्टने काय केलं, युनियन गव्हर्नमेंटला डायरेक्ट केलं की या वॉटर डिस्प्यूटसाठी एक ट्रिब्युनल तुम्ही गठीत करा। आणि त्यामुळे मग जे इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ॲक्ट होता 1956चा, त्याच्या सेक्शन 4नुसार VP सिंग गव्हर्नमेंटद्वारा 1990मध्ये कावेरी वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनलची नीव राखली गेली।